नमस्कार. मी ॲडव्होकेट चंद्रकांत निकम आपल्या हाऊसिंग वर्ल्ड सेवा सहकारी संस्था यांच्या माध्यमातून आज आपल्याशी संपर्क साधत आहे. आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील 1960 कायद्यातील 81 कलम आणि कलम 82 याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपली सुरुवात आता आपण कुठल्याही अकाउंटची करताना 31 मार्च एक डेट आपली स्टँडर्डाईज आहे. फायनान्शियल कुठल्याही संस्थेचं असो किंवा प्रायव्हेट कंपनीचं असेल किंवा इंडिव्हिज्युअलचं, तर आपल्या अकाउंटिंगचा पिरियड हा सर्वसाधारण 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 हा म्हणजे पर्टिक्युलर 12 महिन्याचा पिरियड एप्रिल टू मार्च हा कन्सिडरेशन होतो. आता 31 मार्च 2020ला एक एक्झाम्पल, आपण आर्थिक वर्ष संपलं. आर्थिक वर्ष संपलं म्हणजे अकाउंट्स लॉक होतं का? नाही. तर अकाउंट जे काही आपलं आहे ते बेसिकली अकाउंटंट हा त्याची वर्ष संपल्यानंतर त्याच्याकडे जे काही व्हाउचर असतील किंवा रिसिट्स असेल, बिल्स असेल, बँक रिको असेल, इंटरेस्ट असेल, TDS सर्टिफिकेट्स, ह्या सर्व गोष्टींची त्याला कागदोपत्री घेऊन मग तो अकाउंटिंगमध्ये त्याची प्रोसेस करतो. हां, आता अकाउंटिंग करताना त्याला वेगवेगळ्या मेथड्स आहेत. काही डबल अकाउंटिंग सिस्टम यूज करतो, कोणी सिंगल सिस्टम अकाउंटिंग यूज करतो, पण अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये डबल अकाउंटिंगला आपला प्रेफरन्स दिलेला आहे. आता ही अकाउंटिंग करताना आपण मर्कंटाईल बेसिस बेसिकली यूज करतो. म्हणजे आपण फक्त कॅश बेसिस अकाउंटिंग यूज नाही करत, म्हणजे प्रोव्हिजन बेसिस अकाउंटिंग आपण सिस्टम करतो. ह्याचा मिनिंग काय आहे की जो खर्च आपण मार्चमध्ये पेड नाही केलेला आहे, समजा आपलं सेक्युरिटीजचं मार्च महिन्याचं बिल आहे किंवा हाऊसकीपिंगचं मार्च महिन्याचं बिल आहे, ते आपण सर्वसाधारण 7 एप्रिलला किंवा 5 एप्रिलला किंवा 10 एप्रिलला अशा 10 तारखेच्या आतमध्ये आपण सॅलरीज वगैरे रिलीज करतो. तर त्यांचे पेमेंट एप्रिल 2020मध्ये रिलीज केलं म्हणजे ते अकाउंटिंगमध्ये मार्चच्या येणार नाहीत अशातला भाग नाही. तर त्याला आपल्याला प्रोव्हिजन सिस्टम आहे आणि ते घेतलं जातं. तर हे सुरुवातीला आपण काय करतो की अकाउंटिंग इयर एक फिक्स करतो. त्याच्यानंतर आपला जो कोणी मॅनेजर असेल त्याच्या माध्यमातून किंवा अकाउंटंट असेल त्याच्या माध्यमातून सर्व डेटा एका ठिकाणी जमा करतो. आजकाल वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत सॉफ्टवेअरचे. काही सोसायटी मॅक्स वापरतात, काही अपार्टमेंट वापरतात, काही टॅली वापरतात, काही लोक क्लाउड वापरतात. भरपूर सॉफ्टवेअर्स आहेत मार्केटमध्ये. पण माझं प्रॅक्टिकल एक मी अप्रोच प्रॅक्टिकल करताना टॅली हे एक आता लायसन्स व्हर्जनमध्ये आपल्याला एक मॉडेल करून भेटलं जातं. त्याच्यामध्ये आपल्याला जसं अकाउंटिंग पाहिजे आहे तसं सोसायटीचं एक त्याचा टॅब वापरला जातो आणि त्याच्यामध्ये बिलिंग आणि हे करणं जरा सोपं असतं, कारण का टॅली हे सर्वसाधारण सर्वांना पब्लिकली अंडरस्टँड होतं. पटकन त्याचं क्रिएशन किंवा डिलिशन किंवा काही आपल्याला जसं रिक्वायरमेंट आहे तसं करता येतं इतर सॉफ्टवेअरपेक्षा. कारण का इतर सॉफ्टवेअर हे मोनोप्ली सॉफ्टवेअर असतात, त्यांच्या हातामध्ये सगळे त्याचे कंट्रोल्स असतात. टॅलीचं तसं नाही आहे. टॅलीचं कंट्रोल सगळं तुमच्या हातामध्ये कम्प्लिटली असतं. तर 31 मार्चला आपला अकाउंट झाल्यानंतर आपण पूर्वतयारी चालू करतो. अकाउंट्समध्ये आपण एक बेसिकली ज्यावेळी आपल्या ह्या अकाउंटची जबाबदारी कुणावर असती तर उपविधीमध्ये आपल्या कामाची डिस्ट्रीब्युशन केलेली आहे. म्हणजे बेसिकली जे अकाउंट्स पार्ट आहे हा महत्त्वाचा ट्रेझरर जो असतो, खजिनदार असतो, त्यांनी त्याचं बघायचं असतं. पण असं नाही की ट्रेझरनी नाही केलं तर सचिवांनी गप बसायचं आहे. ओव्हरऑल सगळ्या कामाची जबाबदारी ही सचिवावर असते. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला पहिलं सचिवाला जबाबदार धरतं. पण ट्रेझररचं हे एक पोर्टफोलिओमध्ये येतं. तर सचिव, ट्रेझरर ह्या किंवा चेअरमन ह्या तिघांनी मिळून किंवा त्या कमिटीने मिळून ह्याला जे लागणारी काही कागदपत्र आहेत अकाउंटिंग संपल्यानंतर वर्ष, जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला मगाशी बोललो व्हाउचर्स आहेत, त्या महिन्याचे बिलं आहेत, त्या महिन्याचे रिसिट्स आहेत जे आपण रिसिट चेक मेंबरशिप आल्यानंतर देतो. त्याचबरोबर वर्ष संपल्यानंतर आपल्याला बँक स्टेटमेंट लागतं. बँकेमध्ये पण इंटरेस्ट काही क्रेडिट कधी कधी लेट होतो तर ते इंटरेस्ट सर्टिफिकेट लागतात. त्याच्यानंतर काही बँका TDS सर्टिफिकेट डिडक्ट करतात तर TDS सर्टिफिकेट लागतं. त्याच्यानंतर बँक रिकन्सिलेशन करावं लागतं, कारण का इतर महिन्याचं अकाउंटिंगपेक्षा मार्चची अकाउंटिंग थोडी मोठ्या प्रमाणात क्रिएट होती, कारण का ते ज्या महिन्याचा किंवा ज्या वर्षाचा खर्च आहे तो त्या वर्षामध्येच कन्सिडर करावा लागतो, पुढच्या वर्षात तो कन्सिडर करता येत नाही. तर ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुमचं अकाउंट संपल्यानंतर आपल्या उपविधीतील प्रोव्हिजननुसार 45 डेजमध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटंटकडून किंवा तुमच्या मॅनेजरकडून त्याची अकाउंटिंग कंप्लीट प्रोसेस करून त्याचा एक बॅलन्स शीट
किंवा ट्रायल बॅलन्स, परत त्याचे इन्कम अँड एक्सपेंडिचर, रिसीट, ह्या सर्व गोष्टींचा तुम्हाला त्या व्यक्तीकडून मॅनेजिंग कमिटीला प्रपोज करावा लागतो. म्हणजे 45 दिवसमध्ये मी आजचा जो कोरोनाचा विषाणूचा जो प्रादुर्भाव चालला आहे, ह्यामध्ये काही गव्हर्नमेंटने अजून एक्सटेन्शनची प्रोव्हिजन दिलेले नाहीत. ज्यावेळी पण देतील त्यावेळी त्याचं युटिलाइज, पण आजच्या डेटला आपली जी आहे ती मी आपल्यासमोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो. तर 45 डेज वर्ष संपलं, म्हणजे 31 मार्चला तुमचं वर्ष संपलं. 45 डेजमध्ये तुम्हाला तुमचं अकाउंटिंगचं सर्व प्रोसेस कंप्लीट करून त्याची मॅनेजर किंवा अकाउंटंटच्या हातातून ते मॅनेजिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये त्याचं आढावा घ्यायला दिलं जातं. मॅनेजिंग कमिटीचं काय कर्तव्य असतं, जसं बॅलन्स शीट आपल्याकडे प्रेझेंट होईल, इन्कम अँड एक्सपेंडिचर, बँक, सगळ्या गोष्टी आपल्या नजरेतून माराव्या लागतात. आपल्याकडे स्वतःचा ईजे अपॉइंटेड झालेला इंटरनल ऑडिटर असतो, त्यांच्या व्यक्तीकडून आपल्याला ते एकदा चेकिंग करून घ्यावं लागतं. त्याचे काही सुझाव असतील ते कन्सिडरेशन करावे लागतात. ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर त्यांना काही त्याच्यात चुका वाटतात, काही सुचव असतं, कारण की ह्याच्यावर हे रफ प्रमाणात असतं, ह्याच्यात फायनलाइज झालेलं नसतं. त्यामुळे ह्याच्यात तुम्ही मोडिफिकेशन करण्याचं मॅनेजिंग कमिटीला, अकाउंटंटला, मॅनेजरना सगळ्यांना ह्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी असते, चान्स मिळतो त्याच्यामध्ये. हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर, म्हणजेच अकाउंटंटनं बॅलन्स शीट बनवल्यानंतर, मॅनेजिंग कमिटीने इंटरनल ऑडिटरकडून रिपोर्ट घेतल्यानंतर हा जातो तुमचा ऑडिटरकडे. जो पण तुम्ही ऑडिटर सेक्शन 81 प्रमाणे तुम्ही अपॉइंटमेंट केलेला आहे. आता ऑडिटरची अपॉइंटमेंट याच्यामध्ये तुम्हाला खूप कॉम्प्लिकेटेड आहे, कारण का ऑडिटर अपॉइंटमेंट तुम्ही करता कधी, 31 मार्च 2020च्या अकाउंटिंगच्या आधी, म्हणजे समजा 30 सप्टेंबर 2019च्या आधी जी पण तुमची एजीएम झालेली आहे, वार्षिक सभा झालेली आहे, त्या ह्याच्यामध्येच ऑडिटरची अपॉइंटमेंट करायला लागते. जर तुम्ही सेक्शन 75 बघितला, सेक्शन 75 हा तुमचा वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्याची प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये कसे अजेंडा घेतला जातो, कुठले कुठले घेणं मॅन्डेटरीज आहेत, त्याची कशी प्रोव्हिजन आहे, याच्याबद्दल सेक्शन 75 आहे. सेक्शन 75 विषय सर्वसाधारण आहे. समजा एजीएम काही कारणानं काही झालेल्या मॅन्डेटरीज आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही आपल्याला विषय घ्यावे असेल तर ते एचजीएम तुम्ही कॉल करू शकता. तर सेक्शन 75 मध्ये तुम्ही तुमच्या ऑडिटरची अपॉइंटमेंट अजेंडाच्या पॉईंटनुसार तुम्हाला घ्यावी लागते, मॅन्डेटरी. काही लोक, किंवा मी नवी मुंबईत संस्था एक 500-600 संस्थांचे मी अकाउंट्स ऑडिट केलेलं आहे प्रॅक्टिकली, त्यावेळी मी बघितलं तर एजीएमच्या ऑडिटरची अपॉइंटमेंट एजीएम मध्ये न करता ठराव पास करतात की आमच्या ऑडिटरचे अपॉइंटमेंट करण्याचं काम हे आम्ही मॅनेजिंग कमिटीला देत आहोत. तर हे टोटली कायद्याच्या दृष्टिकोनातून चुकीची बाजू आहे. अशा ऑडिटरची अपॉइंटमेंट झाली असेल तर ती वैध ऑडिटर म्हणून पकडला जाऊ शकत नाही. कारण का ऑडिटर अपॉइंटमेंट करण्याचे संपूर्ण अधिकार हे फक्त आणि फक्त एजीएमला आहे. जर एजीएम मध्ये तुमचं ऑडिटर अपॉइंटमेंट होऊ शकला नाही तर तुम्हाला ऑडिटर अपॉइंटमेंट करण्याचे तुमचे अधिकार संपतात आणि तुमच्याकडे जो कोणी डीडीआर आहे किंवा सहनिबंधक आहे किंवा जॉईंट रजिस्टर आहे त्यांच्या माध्यमातून मग सेक्शन 81 मधली जी प्रोव्हिजन आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला ऑडिटर अपॉइंटमेंट आहे. म्हणजे तुमचा अधिकार हा तुमच्या हातातून निघून जाऊ शकतो जर तुम्ही एजीएम मध्ये ऑडिटर नाही अपॉइंटमेंट केले तर. बरं, आता ऑडिटर अपॉइंटमेंट करण्याची पण प्रोसेस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. काही लोक आहे सोसायटीमध्ये, समजा नेरुळला संस्था एखादी, तर त्याचा ऑडिटर अपॉइंटमेंट केला जातो कल्याणचा किंवा एखादा मीरा भाईंदरचा किंवा एखादा फोर्ट मधला, असे इतक्या लांबचे ऑडिटर्स अपॉइंटमेंट केले जातात. तर अशा ऑडिटरना पण आपण दोष देऊ शकत नाही, कारण का एक टाइम लिमिटेशन प्रत्येकाकडे असतो. त्या काळामध्ये प्रत्येकाकडे कामाचा व्याप वाढलेला असतो, प्रवासातनं आणि त्या ऑडिटमधून वेळ देता येत नाही. तर माझी ही एक बेसिक सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की तुमच्या लोकल लेवलला तुमचे भरपूर ऑडिटर्स उपलब्ध असतात. समजा कल्याणमध्ये संस्था आहे तर ठाण्यातल्या जवळपासचे तुम्ही मॅक्झिमम ऑडिटर अपॉइंटमेंट करा. तुम्ही नवी मुंबईतला नेरूळ किंवा बेलापूर किंवा खारघर मधला असाल तर तुम्ही तिथल्या नवी मुंबईतल्या मॅक्झिमम लोकांना हे करा, जेणेकरून तुमच्याशी ते संध्याकाळी म्हणा, वेळ ज्यावेळी तुम्हाला मॅनेजिंग कमिटी संध्याकाळी मोस्टली मिळते तर त्यांनी संध्याकाळी येऊन तुमच्याशी तो फॉर्म नंबर 1 डिस्कस केला पाहिजेत. ऑडिटच्या बॅलन्स शीट एकदा काही क्वेरीज असतील त्या तुमच्याशी डिस्कस केल्या आल्या पाहिजेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करायला त्याला वेळ भेटू शकेल, तुम्हाला आणि त्यांना दोघांना वेळेचं एक भेटू शकेल. तर सेक्शन 75 प्रमाणे तुम्ही आता ऑडिटर अपॉइंटमेंट करताना तुमच्याकडे पहिला त्याचं कोटेशन म्हणा किंवा प्रपोजल म्हणा ते आलं पाहिजेत. कारण का ऑडिटर अपॉइंटमेंट करायचा कोणी, कारण का एजे म्हणेल की XYZ ला आम्ही ऑडिटर म्हणून अपॉइंटमेंट कराय,
पण तो व्हॅलिड आहे की नाही हे पण तुम्हाला पात्रता बघितल्या पाहिजेत. फक्त मेंबर बोलतो म्हणून नाही. कारण का मेंबरने आज तुम्हाला सांगितलं XYZ अपॉइंटमेंट करा, XYZ असेल ठाणा भाईंदर मीरा कुठे कुठेही असू शकेल. एक्झाम्पल, कदाचित ती तुमची संस्था 200 मेंबरची असेल, 200-250 मेंबरची असेल, 100च्या वरती असेल आणि तो ऑडिटर जर C क्लास कॅटेगरीज मधला असेल तर. कारण का जर तुम्ही सहकारी कायद्यातील नियम 1961 मध्ये 69 बघितला, सेक्शन 69, ह्याच्यामध्ये ऑडिटरची क्लासिफिकेशन केलेली आहे. तर ऑडिटरची क्लासिफिकेशन इन द सेन्स काय होतं की तुमचा ऑडिटर हा A कॅटेगरीज, B कॅटेगरीज, C कॅटेगरीज ह्या 3 मध्ये दिलेला आहे. A म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट्स असतात फर्म ज्या बँकेचे ऑडिट करू शकतात. B कॅटेगरीज म्हणजे कुठल्याही गृहनिर्माण संस्थेचे, म्हणजे त्याची 100च्या खालचे असो किंवा वरचे असेल तर B कॅटेगरीचा तो ऑडिटर असतो. तो प्रमाणित लेखापरीक्षक असू शकतो, त्याला काही चार्टर्ड अकाउंटंट होणे मॅन्डेटरी नाही आहे. पण हेच जो कॅटेगरीज ऑडिटर आहे त्याला चार्टर्ड अकाउंटंट होणं मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर उरला पार्ट सीचा म्हणजे बिलो 100च्या ज्या मेंबर संस्था आहेत अशा संस्थेचा प्रमाणित लेखापरीक्षक C कॅटेगरीचं ऑडिट करू शकतो. पण अशी व्यक्ती जी ह्या कॅटेगरीज मधला जो ऑडिटरचा रोल आहे, अशी व्यक्ती B टाईपच्या संस्थेमध्ये ऑडिट करू शकत नाही. जर अशा व्यक्तीने ऑडिट केलं असेल तर ते ऑडिट इनव्हॅलिड होऊ शकतं. जर रजिस्ट्रारकडे त्याची तक्रार केली तर ते इनव्हॅलिड होतं. आणि हे आम्ही केसेस होताना हे बघितलेलं आहे. अशा इनव्हॅलिड झालेल्या आहेत, परत रजिस्ट्रारकडून दुसरे ऑडिटर अपॉइंटमेंट करावे लागलेत. तर अशी तुमच्याकडे वेळ प्रसंग येऊ नये. त्यामुळं ऑडिटर अपॉइंटमेंट करताना तुम्ही त्याच्या आधी AGMची तयारी करत असताना ऑडिटर कमीत कमी 3 तुमच्याकडे प्रपोजल कसे येतील याचा प्रयत्न करावा. हां, आता तुम्हाला म्हणाल की आम्हाला ऑडिटर आहे कोण माहिती नाही, तर तुम्ही सहकार आयुक्त, महासहकार आयुक्तच्या साईटला जावा. तुम्हाला पॅनल ऑडिटरची लिस्ट भेटून जाईल नावासकट. तर तुम्ही त्या साईटमधून घ्या, अश्विनी मॅडमना कॉल करा, माझा नंबर मी तुम्हाला शेअर करा, किंवा आणि तुमच्या जे आजूबाजूच्या सहकारी संस्था आहेत त्यांना कॉल करा, फेडरेशन असतील त्यांच्याकडून घ्या. तुम्हाला ऑडिटर मिळण्याचे प्रॉब्लेम नाही भेटणार. पण चांगला ऑडिटर मिळावा हा तुमची कला आहे. तुम्ही कसं त्या व्यक्तीला अप्रोच करता येते तुमची सर्वस्वी आहे. तर आता तुम्ही अपॉइंटमेंट सेक्शन 75 मध्ये ह्या पद्धतीचा ऑडिटर अपॉइंटमेंट घेतला. आता संपलं नाही तिथे काम. एकदा तुम्ही ऑडिटर अपॉइंटमेंट केल्यानंतर त्याचं प्रपोजल तुम्हाला घेतल्यानंतर त्याच्यानंतर त्याचं ॲक्सेप्टन्स पण घ्यावं लागतं मीटिंग झाल्यानंतर. समजा तुमची मीटिंग झाली 5 सप्टेंबरला मीटिंग झाल्यानंतर ते तुम्ही XYZला ऑडिटर म्हणून अपॉइंटमेंट केल्यानंतर त्याला तुम्ही ऑफिशियल लेटर त्याच्याकडून घेतलं पाहिजे की हो मी तुमच्या गृहनिर्माण संस्थेचं ऑडिट करण्यास तयार आहे. असं लेटर घेतलेलं तुम्हाला तिथले सहनिबंधक असतील किंवा तुमची काय DDR असेल, आता हे सगळं डेटा तुम्हाला ऑनलाईनवर अपलोड करायला लागतो महासहकार साईटवर, किंवा हार्ड कॉपीज तुमच्या जे काही निबंधक असेल, सहनिबंधक असेल त्यांच्याकडे सबमिट करावा लागतो. जर तुम्ही ही प्रोसेस नाही केली, ऑडिटर अपॉइंटमेंटची जर तुम्ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करून ते सहनिबंधकांना किंवा DDRना जर नाही दिला, ऑनलाईन अपलोड नाही केला, तर तुमच्या संस्थेवर तिथले DDR किंवा सिडको ऑफिसरचे सहनिबंधक असेल किंवा आणि जे काही ऑफिसर असतील ते डायरेक्टली आपल्या अधिकारातून तुमच्या संस्थेवर ऑडिटर म्हणून अपॉइंटमेंट होतील. मग अशा ऑडिटर्सची तुम्हाला सर्व काही संस्थेचं अकाउंट्स ऑडिट करून घ्यावं लागेल. त्यामुळं तिथे क्लॅशेस क्रिएट होतं. तुम्ही ऑडिटर अपॉइंटमेंट म्हणून AGM मध्ये करून घेता आणि मिनिट्समध्ये लिहिता आणि शांत राहता. त्याची पूर्तता पुढची प्रोसेस करत नाही. सहनिबंधक किंवा जॉईंट रजिस्ट्रार किंवा DDR ते काय करतात, ते पण आपल्या पद्धतीनं अपॉइंटमेंट करतात आणि त्या दोन्ही ऑडिटरचं क्लॅश होतं. काही ठिकाणी तर तुम्हाला ठाण्याला लक्षात येतील ऑनलाईन ऑर्डर्स प्रोसेस होतात. ऑडिटरला सगळ्यांना लॉग इन ID दिलेले आहेत ठाण्यामध्ये. तर त्या ठाणे DDR ऑफिसमधून ऑनलाईन ऑर्डर निघालेले आहे. तिथं संस्थेमध्ये आमचे ऑडिटर काही जातात, तर तिथे मी बघितल्यानंतर ऑलरेडी त्यांचं तिथल्या संस्थेच्या ऑडिटरने ऑडिट करून गेलेले आहेत, फी पण घेऊन गेलेत, बॅलन्स शीट पण सबमिट केली आहे, AGM पण झाली. हा क्लॅश क्रिएट होतो आणि अशा वेळेला अशी ऑडिटर अपॉइंटमेंट केलेले रद्द केले जातात. कारण का सहनिबंधकांची पॉवर तिथे ऍक्टिव्ह होती आणि तुम्ही त्या व्हायलेशन सेक्शन 75चं व्हायलेशन होतं. त्यामुळं तुम्ही एकदा त्याची जर पूर्तता ऑडिटर अपॉइंटमेंट केली नाही, ऑडिटरची प्रोसेस कंप्लीट केली नाही, तर सहनिबंधक आपल्या अधिकारांमुळे मग त्याची प्रोसेस करतात आणि मग त्याच्यावर सहनिबंधकांचे ऑडिटर येतात. चला,
आता हे तुम्ही ऑडिटर अपॉइंटमेंट केला, XYZ घ्याला, जे पण ऑडिटर अपॉइंटमेंट केलेली आहे त्याला तुम्ही अकाउंट्स दिला, 45 डेज नंतर सगळं अकाउंट्स तुम्ही त्या ऑडिटरला दिल्यानंतर ऑडिटर आपले ऑडिट बाजू पद्धतीनं ते सगळे व्हाउचर्स टेस्ट पद्धतीनं ऑडिट करतात. ऑडिट झाल्यानंतर ते आपला बेसिकली तो जो तुमचा ऑडिटचा रिपोर्ट आहे हा बॅलन्स शीट एन फॉर्ममध्ये जाते. आता एन मध्ये पण N1 आणि N2 आहे. जशी तुम्हाला कंपनीची बॅलन्स शीट मिळते तशीच सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा सहकारी संस्थेची बॅलन्स शीट ही फॉर्म त्याचा वेगळा आहे. म्हणजे त्याचं जे फॉर्मॅट आहे त्याची पद्धत थोडी वेगळी दिलेली आहे. कंपनीची बॅलन्स शीट तुम्ही पाहताना काय करता जनरली, जशी असेटला तुम्हाला लँड अँड बिल्डिंग किंवा फिक्स असेट तुम्हाला पहिलं दिसतं. गृहनिर्माण संस्थेमध्ये तशी नाही आहे. ते ह्याला N2 मध्ये काय दिलेले आहे, लिक्विडिटी वाईज, म्हणजे तुमच्याकडे कॅश एकदम लिक्विड असतं, म्हणजे पटकन त्याला तुम्ही ॲक्टिव्ह करू शकता. तर अशी लिक्विड वाईज त्याची ॲक्टिव्हिटी येते. पहिलं कॅश येतं, मग बँक येतं, मग इन्व्हेस्टमेंट FDs वगैरे येतं आणि शेवटी मग फिक्स असेट येतं. तर अशा एन फॉर्ममध्ये बॅलन्स शीट आपली आहे की नाही ही पद्धत पाहिल्यानंतर, कारण का काही चार्टर्ड अकाउंटंटना माहिती नसते ही प्रोसेस, आणि ते आपल्या कंपनीच्या बॅलन्स शीट फॉर्ममध्ये देतात आणि AGM होती आणि AGMमध्ये हंगामा होतो आणि मग ती बॅलन्स शीट रद्द केली जाते. हा होऊ नये, हा माझा एक त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. तर हा ऑडिट झाल्यानंतर ऑडिटमधले सगळे पॉईंट कम्पॅरेटिव्ह चेक केले जावेत मॅनेजिंग कमिटीने, कारण का AGMमध्ये मोस्टली 3-4 पॉईंटवरच डिस्कशन जास्त होतं. एक तर कम्पॅरेटिव्ह चेक करतात. समजा मागच्या वर्षी सिक्युरिटी 1,80,000 रुपये खर्च झालेला, आता 1,90,000 आहे, मॅनेजिंग कमिटीमध्ये मंजूर आहे, त्या पद्धतीनं ओके होतं. पण तो 1,80,000चा खर्च 2,80,000 झाला असेल, स्ट्रेट वे 1,00,000 2,00,000 असा वाढला असेल, म्हणजे त्याचा रेशिओ जर खूप वाढला असेल तर मग AGMमध्ये त्याच्यावर डिस्कशन होतं, कधी कधी हंगामा होतो. मग त्यावेळी मॅनेजिंग कमिटी प्रॉपर उत्तर देऊ शकत नाही. कदाचित अकाउंटिंगमध्ये एखादा मिस झालेला असतो, बोनसची एंट्री त्याच्यामध्ये घुसलेली असते, स्वीपरच्या किंवा इतर काही पगार दिलेला तो दिलेला असतो, म्हणजे इतर काही घटना घडल्यामुळे त्याच्या बॅलन्स शीटवर रॉंग इम्पॅक्ट होतो आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन ट्रेझरर सेक्रेटरीने द्यावं लागतं आणि जर नाही देऊ शकत झालं तर ती बॅलन्स शीट किंवा ती AGMमध्ये बॅलन्स शीट रद्द होती, मंजूर होत नाही. अशी प्रकार होऊ नये त्यामुळं तुम्ही कम्पॅरेटिव्ह बॅलन्स शीट असते तुमच्याकडे. म्हणजे आता समजा 19-20ची बॅलन्स शीट होत असताना तुम्हाला 18-19चे फिगर्स कम्पॅरेटिव्हला समोर ठेवले जातात बॅलन्स शीटवर. म्हणजे सिक्युरिटी खर्च सन 2018-19चा किती आहे आणि सिक्युरिटी खर्च सन 19-20चा किती आहे, हा दोन्हीला कम्पेअर केलं जातं. तर ही प्रकार तुमच्याकडे झाल्यानंतर तुम्ही बेस काय करता, ऑडिटमध्ये इन्कम एक्सपेंडिचर आहे, रिसीट अँड पेमेंट आहे, बॅलन्स शीट आहे, ह्या त्याचे काही सगळे एक्झिबिट असतात, काही जे सपोर्टिंग लावता, हे सर्व गोष्टीवर तुम्ही प्रकाश करा. कारण काय, प्रत्येक पॉईंटवर AGM कुठल्याही मेंबर तुम्हाला विचारू शकतो, त्यावेळी तुमची तयारी असली पाहिजेत. आम्ही म्हणत नाही जे काही सचिव आहेत किंवा ट्रेझरर आहेत हे सगळे काही अकाउंटिंग बेसमधले किंवा फायनान्शियल बेसमधले असतात अशातला भाग नाही. काही डॉक्टर्स असतात, काही लॉयर्स असतात, काही इंजिनियर असतात, काही वर्किंग फॅक्टरीजमध्ये असतात मॅनेजर म्हणून, त्यांना ह्याचं नॉलेज कमी असतं. मी असं बघितलेलं आहे म्हणून बोलतोय. माझ्याकडे उदाहरण आहेत की ते त्यांना नाही समजत, दे आर इन डिफरंट प्रोफेशनल. आपण त्यांना कसं बोलू शकतो की तुम्हाला हे समजलं पाहिजे, हे बेसिक चूक आहे. त्याच्या फील्डमध्ये ते एक्सपर्ट आहे, तुमच्या फील्डमध्ये तुम्ही एक्सपर्ट आहेत. पण माझं एक मत आहे, हां, जर सेक्रेटरीला नसेल समजत तर अशा सेक्रेटरीने किंवा अशा ट्रेझररने काय करणे ह्याच्यावर योग्य आहे की त्या इमारतीमध्ये एखादी व्यक्ती त्या फील्डमध्ये असणारी, त्याला मॅनेजिंग कमिटीच्या मिटिंगमध्ये तो कमिटीत मेंबर असो नाही तर नसो, त्याला एक विनंती करायची आहे, त्याच्याकडे हे अकाउंट्स थोडं समजावून घ्यायचं आहे, जेणेकरून तो तुमच्या लेवलमध्ये तो डिस्कशन करून त्याच्यावर तुम्हाला खरी परिस्थिती काय ते देईल. पण हे तुम्ही जर शेवटच्या दिवसाला घेतला तर ती व्यक्ती तुम्हाला भेटणार नाही आणि तीच व्यक्ती तुम्हाला AGMमध्ये प्रश्न विचारून तुम्हाला मग जे काही त्रासदायक होईल ते तुम्हाला माहितीच आहे. मग आपण त्यावेळी दोष देणार की नाही हे जाणीवपूर्वक होते. अहो, त्यांचा अधिकार वर्षातून एक त्यांना भेटलेला आहे AGMला प्रश्न विचारायचे, त्यामुळे ते वापरतात. माझी एक सर्व सचिव किंवा खजिनदार यांना विनंती आहे की असे अकाउंट्स तुमच्याच इमारतीमधील एखाद्या व्यक्तीला ज्याला बेसिक अकाउंटिंगचं जरा नॉलेज चांगलं आहे त्या व्यक्तीला दाखवा, त्यांच्याकडनं तुम्ही डिस्कशन करा. काही चुका असतील त्या लगेच रेक्टिफाईड करायला तुम्हाला सोपं पडू शकेल. आता उरला भाग अकाउंटिंग झाल्यानंतर ऑडिट रिपोर्ट. ऑडिटर काय करतो, त्याचा फॉर्म नंबर 1 म्हणून एक आमच्याकडे प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये त्याला येस नोच्या स्वरूपात दिला जातो. आता ह्या फॉर्म नंबर 1 भरपूर सचिवांना माहितीच नाही.
भरपूर सचिव किंवा खजिनदारांना माहितीच नाही किंवा चेअरमनना. तर फॉर्म नंबर 1 हा ऑडिटर दिला जातो तुमच्या अकाउंटच्या सगळा ग्राउंड आणि कंप्लायन्स बघून. म्हणजे तुमच्याकडे आयजे रजिस्टर आहे की नाही, तुमच्याकडे कॅश मेंटेन केली जाते की नाही, तुमच्याकडे कमिटीची नावं कोणाची आहे, तुमचं कधी एजीएम झाली होती मागची, तुमच्याकडे कधी स्टॉक चेक केला जातो, तुमच्याकडे बँक बॅलन्स किती क्लोजिंग होता, तुमचे मेंबर्स किती आहेत, ऑडिट कधी सुरू झालं, ऑडिट संपलं कधी, ह्या सगळ्या बेसिक इन्फॉर्मेशन फॉर्म नंबर 1 मध्ये प्रेझेंट होतात. तर असा फॉर्मच्या शेवटी त्या ऑडिटरला एक लिहावं लागतं की ही फॉर्म नंबर किंवा ही बॅलन्स शीट मॅनेजिंग कमिटीशी डिस्कस केले की नाही, हा यस किंवा नो त्याला लिहावं लागतं. तर माझी ऑडिटरना त्यासोबत समितीच्या संचालकांना पण विनंती आहे की हा ड्राफ्ट तुमच्या नजरेतून जावा, तुमच्याशी चर्चा मसलत करावी, चूक असेल तिथं तुम्ही इमिजिएट रॅक्टिफाईड करा. कारण का हे रॅक्टिफाईड करणं तुम्हाला इमिजिएटली पॉसिबल असतं. एकदा तिथं नो लिहिला, आयजे रजिस्टर मेंटेन नाही केलंय, आता तुम्हाला काही लोकांना बोलू नये पण आय रजिस्टर किंवा जे रजिस्टरबद्दल क्वेश्चन क्रिएट झाला असेल तर आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्था सहकारी संस्थेमध्ये आय रजिस्टरला खूप व्हॅल्यू आहे. कारण का 2014ला जेव्हा आता ही नवीन उपविधी आली 97 घटना दुरुस्ती जी झाली, त्या घटना दुरुस्तीनंतर निवडणूक प्रक्रिया ही संस्था लेवलला होत नाही. यासाठी प्राधिकरण पुण्यामध्ये एक इस्टॅब्लिश केलेलं आहे आणि त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून सहनिबंधक किंवा DDRच्या ऑफिसमधल्या अपॉइंटेड इलेक्शन ऑफिसर तुमच्या संस्थेवर निवडणुकीला येतात. आणि ज्यावेळी ते निवडणुकीला येतात त्यावेळी पहिलं काय विचारतात, तुमची मतदार यादी आणि तुमची आयजे रजिस्टर. अहो जे बोलू नये, मी इलेक्शन घेताना काही संस्थेला आय काय असतं, जे रजिस्टर काय असतं माहिती नाही, इथून सुरुवात. मग अशा संस्थेची निवडणूक घ्यायची आमच्यावर कशी परिस्थिती आली, असे प्रॉब्लेम येतात. तर आय रजिस्टर, जे रजिस्टर, नॉमिनेशन रजिस्टर, शेअर रजिस्टर, स्टॉक रजिस्टर, इन्व्हेंटरी रजिस्टर, जे काय बेसिकली गोष्टी आहेत तुमच्या बायला उपविधीमध्ये ह्याची सगळी प्रोव्हिजन दिलेली आहे. तुम्ही जर मॉडर्न बायलॉज बघितला तर बायलॉजमध्ये ह्याच्या गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेत. तुम्हाला फेडरेशनला तुम्ही जसे हे स्टेशनरीज तुम्हाला भेटू शकतील. तर ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे आहेत. तुम्ही फक्त त्या ऑडिटरला प्रॉपर विचारा किंवा तुमचा मॅनेजर असेल. आता तुम्हाला मॅनेजर पण असे नाही आहेत, प्रत्येक फेडरेशननी आपल्याकडे मॅनेजरचे ट्रेनिंग सेंटर्स चालू केलेले आहेत. अशा ठिकाणाहून तुम्ही मॅनेजर बोलवता आणि अशा मॅनेजरना तिथलं बायलॉज पूर्ण शिकवलं जातं. त्यामुळं तुम्ही असे उपविधीतले जी काय रजिस्टर आहेत, स्टॅट्युटरी रजिस्टर म्हणतो आपण, कंप्लायन्स रजिस्टर, ते तुम्ही कंप्लीट केलेत की नाहीत हे सगळं इन्फॉर्मेशन तुमच्या फॉर्म नंबर N मध्ये जातो. बरं, आता हे सगळं तुमचा फॉर्म नंबर N वर झाला, फॉर्म नंबर 28 झाला. आता बॅलन्स शीट जी नवीन आता प्रोसेस आली आहे त्याप्रमाणे ऑडिटरला आपला बॅलन्स शीटचा बरोबर ऑडिट A, फॉर्म B आणि C ह्या फॉर्मॅटमध्ये द्यावं लागतं. म्हणजे A मध्ये त्याच्या बॅलन्स शीटची इन्फॉर्मेशन असते, B मध्ये त्याची लायबिलिटीज किंवा जे अकाउंटिंग फायनान्शियल प्रकार असतं, काही ऑब्जेक्शन आहे ते ABC फॉर्मॅटमध्येच त्यांनी द्यायला पाहिजे ऑडिटरने. तर हे ऑडिटरने प्रॉपर दिलेलं आहे की नाही ह्याच्यावर मॉनिटरिंग करणं हे कमिटीचं काम आहे. जर ऑडिटर चुकीच्या पद्धतीचं देत असेल तर त्याची तुम्ही रीतसर तक्रार करा. पण जो काही दिलेला आहे तो तसाच्या तसा ॲक्सेप्ट करून तुम्ही एजीएमला प्रेझेंट करू नका. कारण का एजीएममध्ये एका दुसरा मेंबर विचारतो आणि मग त्यावेळी तुम्ही विचारता आम्हाला माहिती नाही, त्यावेळी ऑडिटर तुमच्या एजीएममध्ये प्रेझेंट नसतो, कॉलवर तो उपलब्ध होत नाही. मग अशा वेळेला सगळ्यांच्या समोर संशय क्रिएट होतो की ऑडिट रिपोर्ट ॲक्सेप्ट करायचा की रिजेक्ट करायचा. तर संचालक समितीला माझं एक विनंती आहे की तुम्ही अशा बॅलन्स शीट किंवा असे ऑडिट रिपोर्ट तुमच्या जवळच्या एखाद्या कन्सल्टंटकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून एक वेळ तुम्हाला काही हा भरपूर वेळ लागणारा नाही आहे भाग. तुम्ही म्हणाल की हा हे खूप निकम सर हे खूप मोठा पार्ट आहे, ह्याच्यासाठी समजावून घेण्यासाठी खूप वेळ लागतो. नाही, तुम्ही जर त्याच्यावर प्रॉपर व्यक्तीकडून गेला तर तुम्हाला 40 ते 45 म्हणा 1 तासात तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन प्रॉपर करून देईल. तुम्हाला काही एकदम डीपली जायचं नसतं, त्याच्याबद्दलचं तुमची फक्त उजळणी म्हणतो तसं करून घ्यावं लागतं की हे आहे हे आहे हे आहे हे आहे हे नाही आहे, हो नाही आहे तर नाही आहे तर तुम्हाला तिथं लगेच रेक्टिफाईड करायचं. पण एकदा ऑडिटरनी आपले त्याच्यावर मोहर लावली, स्टॅम्प मारला, सही केलं की ते बॅलन्स शीट असेल किंवा ऑडिट रिपोर्ट असेल तो चेंज होऊ शकत नाही. ते चेंज करण्याचे अधिकार ऑडिटरलाही नाहीत, मॅनेजिंग कमिटीलाही नाहीत, कोणालाहीच नाही आहे. इव्हन सहनिबंधक किंवा DDRना पण नाहीत. त्याच्यासाठी री ऑडिटर म्हणून अपॉइंटमेंट करावा लागतो आणि अशा ऑडिटरकडून त्याच्यावर करेक्शन करावं लागतं. किंवा मग सेक्शन 82चं जे मी तुम्हाला बोललो रेक्टिफिकेशन आहे, त्याच्यात काही चुका झालेल्या आहेत, ते मॅनेजिंग कमिटीला फाइंडिंग झालेत, त्या तुम्ही एक फॉर्मॅट केलेला आहे फॉर्म म्हणून,
त्या फॉर्ममध्ये तुम्हाला त्याचं ज्या काही ऑडिटरने त्याच्यावर ऑब्जेक्शन टाकलेले आहेत ते टाकून तुम्हाला सहनिबंधक किंवा DDRला सबमिट करायचं आहे. आता हा ऑडिटवर जर आपण चर्चा केली, सेक्शनमध्ये काय प्रोव्हिजन केले, ऑडिटची अपॉइंटमेंट प्रॉपर केलेली आहे. ऑडिट तुम्ही कुठल्याही संस्थेची जुलैमध्ये ऑडिट संपलं पाहिजे. आता जुलैमध्ये ऑडिट संपलं पाहिजे ह्याची बेसिक जरी असेल तरी आपण AGM 30 सप्टेंबरपर्यंत दिलेली आहे. आणि काही ऑडिटर मग सप्टेंबरमध्ये करतात, काही ऑगस्टमध्ये करतात, ते चालूच असते प्रकार. त्याच्यामुळं सगळा गोंधळ क्रिएट झालेला असतो. वेळेवर अकाउंटंट भेटत नाही, मग ऑडिटर भेटत नाही, मग कमिटीतले पदाधिकारी भेटत नाहीत, मॅनेजरची फाईल ठेवलेल्या भेटत नाहीत, बँकेने सर्टिफिकेट दिली नाहीत. असा सगळा गोंधळ होऊ नये म्हणून एक लिस्ट बनवावी आणि त्या लिस्टप्रमाणे संचालकामधल्या 1-2 व्यक्ती जे ॲक्टिव्ह आहेत त्यांनी आपला भाग हा प्रॉपर टाईममध्ये क्लोज करावा. आता ह्याच्यात ऑडिटरची बी काही मोठी भूमिका आहे. ऑडिटर आपण नेमतो कशासाठी? तो एक त्रयस्थ व्यक्ती असतो, ह्या फील्डमधला तो एक्सपर्ट असतो. त्याचसोबत ह्याला एक अधिकृतपणे कायद्याच्या दृष्टिकोनातून सर्व अधिकार दिलेले असतात. मी इथपर्यंत बोलतो. आजचा नवीन जो कायदा आलेला आहे, 97 जी घटनादुरुस्ती झालेली आहे, याच्यामध्ये तुम्हाला शासकीय अधिकाऱ्याचे अधिकार तुम्हाला दिले गेलेले जातात. म्हणजे जर काही तिथे तुम्हाला अकाउंट्समध्ये मेस दिसतोय, काही पैशाची अफरातफर झालेली आहे, काही रेकॉर्ड्स म्हणजे खराब करून टाकलेले आहेत, हे जर दिसतं तर तुम्ही IPC भारतीय दंड संहिताप्रमाणे तुम्ही तिथल्या सहनिबंधकांच्या परमिशननी FIR करू शकता. एवढे अधिकार त्या ऑडिटरकडे आलेले आहेत. तर माझी विनंती आहे ऑडिटरना की जे काही गृहनिर्माण संस्थेमधले पदाधिकारी असतात त्यांना थोडंसं ह्या बाबतीत कमी नॉलेज असेल तर तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करा प्रॉपर. कारण का ह्यासाठी आपण एक रेम्युनरेशन घेतो, एक्सपर्ट म्हणून आपल्याकडे बघितलं जातं आणि आपल्याबद्दल जर गैरसमज गेला तर मग ते पदाधिकाऱ्यांना त्रास होतो आणि अशा घटनेमध्ये सगळ्यांचीच नावं खराब होतात. मग इथून सुरुवात होती की ऑडिटर कोणी अपॉइंटमेंट केला त्याच्याने जर कोणी सुचवला त्याचं नाव खराब होतं, संचालकमधल्या चेअरमन सेक्रेटरीचं नाव खराब होतं. ही सगळी मेस होण्याची प्रक्रिया चालू होती. त्यामुळे माझी विनंती आहे की ऑडिटरनी पण आपलं कार्य जे आहे ते प्रॉपर वेनी करावं, जेणेकरून ह्याच्यावर कमिटीला किंवा AGMला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. आता हा झाला ऑडिटचा. आता ऑडिटमध्ये सगळे रेकॉर्ड्स कायद्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला अपलोड करावे लागतात. तुमच्या बॅलन्स शीट असो, तुमच्या ऑडिटर अपॉइंटमेंट असो, कन्सर्न लेटर असो, AGMचं मिनिट्स असो, तुमचं रिसिट पेमेंटचं असो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जिथे रजिस्टर्ड आहे सहनिबंधक किंवा DDR तिथे सबमिट करायचे आहेत. ऑफलाईन ऑनलाईन जशी अवेलेबल आहे तुमच्याकडे प्रोसिजर. फक्त सिडको, म्हाडा किंवा MMRD ह्या काही 2-3 ठिकाणी ऑफलाईन प्रोसेस आहे, बाकी सगळीकडे ऑनलाईन प्रोसेस सुविधा केलेली आहे. तर हे रेकॉर्ड्स तुम्ही एकदा तुमच्या कार्यालयामध्ये सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचं काम संपत नाही. कारण का AGMची आपली डेडलाईन काय आहे? 30 सप्टेंबर. कुठल्याही महिन्याची 30 सप्टेंबर. पहिली ती 14 ऑगस्ट होती, 14 ऑगस्टपर्यंत पहिल्या कायद्यात होती. पण 2014ला जो नवीन अमेंडमेंट आल्यामुळे तो आपल्याला 30 सप्टेंबरपर्यंत तारीख दिलेली आहे. 30 सप्टेंबर नंतर एक्सटेन्शन करण्याचे कोणाचे अधिकार आहेत? कोणाचेही हातात नाहीत. त्यामुळं 30 सप्टेंबरला आपल्या AGM झाल्या पाहिजेत. ह्या वर्षी काय होतं आपण शासनाकडे अपेक्षित आहे. सध्या कोरोनामुळे आपण सगळेच घरी आहोत. ऑडिटर पण घरी बसलेला आहे, अकाउंटंट पण घरी बसलेला आहे, मॅनेजर पण घरी बसला आहे आणि कमिटी पण आपल्या घरी बसलेली आहे. संस्थेच्या एरियात जाऊ शकत नाही. अशा अवस्थेत आपण ह्या वर्षाचं शासनाचे काय निर्देश येतात त्याचे पालन करू. अजून तरी कुठलेही शासनाचे AGM एक्सटेन्शनचं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. काही लोकांना अपेक्षा असेल की सध्याची काय परिस्थिती आहे, तर अजूनही नोटिफिकेशन आलेलं नाही. सरकारला कायद्यामध्ये काहीतरी दुरुस्त करून ते करावे लागेल, कारण की सरकारला पण अधिकार दिलेले नाही तसे. म्हणजे कायद्यामध्ये ऑडिटर एक्सटेन्शनचे प्रोव्हिजनच काढून टाकलेले आहे. त्यामुळं शासनाला त्याच्यावर काही अध्यादेश काढून काही एक्सटेन्शन करता येईल त्या पद्धतीनं होईल आणि त्याचा आपण अपेक्षा करू लवकरच. आता ऑडिटर अपॉइंटमेंट झाल्यानंतर तुम्ही ऑडिटर अपॉइंटमेंट केल्यानंतर मॅक्झिमम त्या ऑडिटरला 3 वर्ष ठेवू शकता. आता एकदा 3 वर्षाच्या कालावधीमध्ये जर त्याच्यावर अविश्वास असेल, तुम्हाला ऑडिटरला काढता येत नाही. त्याची रीतसर तुम्हाला तिथल्या सहनिबंधकाकडे तक्रार करावी लागेल आणि मगच तिकडून अपॉइंटमेंट, जोपर्यंत दुसरा ऑडिटर होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्याकडूनच अकाउंट्स ऑडिट करावे लागतात. कारण का ऑडिटर अपॉइंटमेंट करण्याचे अधिकार हे AGMला दिलेले आहेत. ऑडिटर कॅन्सल किंवा त्याचा रिमूव्ह करण्याचे अधिकार हे सहनिबंधकांना दिलेले आहेत किंवा DDRना दिलेले आहेत. आता ऑडिटरनी
कुठली पूर्तता करायची आहे तर त्यांना इन्कम टॅक्सच्या रूल्स फॉलो करावे लागतात. अकाउंटिंगमध्ये त्यांनी इन्कम टॅक्सचे प्रोव्हिजन केलेले आहेत की नाही, TDSच्या प्रोव्हिजन केलेले आहेत की नाही, आता GST चालू आहे त्याच्या प्रोव्हिजन्स केलेले आहेत की नाही, अकाउंटिंगमध्ये प्रोव्हिजन बॅलन्स शीट असतात त्या प्रोव्हिजनल ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत की नाही, काही प्रिपेड एक्सपेन्सेस असतात. एक्झाम्पल तुमच्याकडे लिफ्ट आहे किंवा एखादा AMCs आहेत, काही APBX म्हणा किंवा काही AMC पेस्ट कंट्रोलच्या वगैरे, तर त्या मार्च टू मार्च चालत नाहीत. कधी ऑक्टोबरमध्ये चालू होतात, कधी जूनमध्ये चालू होतात. आणि अशा वेळेला काही ठिकाणी तर ॲडव्हान्स पेमेंट घेतलं जातं 100%. मग असा समजा 12 जून 2019ला 8 लाख रुपये लिफ्टसाठी AMC दिली तर ती 1 वर्षासाठी आहे, म्हणजे ती जून 2021पर्यंत चालणार आहे. मग असा खर्च पूर्ण त्या 19-20मध्ये घेतला जाणार नाही. त्यामध्ये 3 महिन्याचा म्हणजे एप्रिल टू जून 21चा जो पिरियडचा 3 महिन्याचा आहे तो प्रिपेडमध्ये जाईल आणि बाकी 9 महिन्याचा आहे तो 19-20 जो फायनान्शियल आहे त्यामध्ये जाईल एक्सपेंडिचरमध्ये. म्हणजे त्या प्रिपेडच्या एक्सपेन्सेसच्या एंट्र्या प्रॉपर अकाउंटिंगमध्ये मारल्या पाहिजेत. जसं मी प्रोव्हिजनच्या बोललो, ऑडिटरची फी आहे, सिक्युरिटीची सॅलरीज आहे, ज्या आपण मार्च नंतर देतो तर त्याची प्रोव्हिजन एंट्र्या मारल्या पाहिजेत. तुम्ही काही लोकांच्या बॅलन्स शीट बघितलं तर अजब वाटतं की बॅलन्स शीटमध्ये 3-3 पानाच्या बॅलन्स शीट, 2-2 पानाच्या बॅलन्स शीट बनतात. बॅलन्स शीट एक प्रॉपर नमुन्यामध्ये जी स्टँडर्ड फॉर्मॅट आहे त्यामध्ये वापरा. हां, तुम्हाला काय त्याच्यामध्ये ग्रुप्स क्रिएट करायचे आहेत, तुम्ही एक्झिबिट लावा ना आणि अक्षर वाढलावा, हरकत नाही. पण त्याच्यामध्येच ते मला दिसायलाच असं वाटतं की किती किचकट आहे, किती कॉम्प्लिकेटेड करून ठेवली आहे. तर त्याला एक्झिबिट लावा आणि पद्धतीनं त्याच्यावर तुम्ही याच्या तुमच्याकडे अधिकार दिले आहेत, ऑडिटरला अकाउंटंटला हे अधिकार आहेत, ते तुम्ही तुमच्या कशा पद्धतीनं सोयीस्कर लोकांना वाटेल त्या पद्धतीने ती करा. त्याचं प्रत्येक फिगरवर तुम्ही लक्ष ठेवा. कारण का कधी तुम्ही जर बॅलन्स शीटमध्ये करंट ॲसेटमध्ये बघितला तर TDS रिसिवेबल, प्रत्येक बॅलन्स शीटमध्ये TDS रिसिवेबल 2014-15, असेसमेंट इयर 2016-17, असेसमेंट इयर 2017-18, असं 4-4-5-5 हेड येत आलेले असतात. ही चुकीची पद्धत आहे. त्या वर्षाचा TDS त्या वर्षी कॉम्पिटिशन बनवून त्याचं काय लायबिलिटी नेट फिगर काढून तिथं क्लोज केला पाहिजेत. एक्स्ट्रा इन्कम काय झाला किंवा नाही आला त्याला तुम्ही त्या वर्षामध्ये किंवा पुढच्या वर्षामध्ये घ्या. कधी राहणं बी गरजेचं असतं. काही इन्कम टॅक्सचे 2-2 वर्षाचे 3-3 वर्षाचे रिफंड येणं बाकी आहेत, ठीक आहे, असेल घ्या तिथे. मी असं नाही म्हणत की सगळं चुकीचं आहे, पण तुम्ही त्याच्यावर बारकाईनं लक्ष द्या. खरोखर त्याचं असेसमेंट झालेली असेल क्लोज करा. AGMमध्ये ठराव मांडा. काही 3,000 4,000 काय मोठ्या पण अमाऊंट नसतात, 47,000 42,000 असतील, घ्या AGMचे परमिशन, घ्या त्याला रेक्टिफाईड करून. बॅलन्स शीट नीट अँड क्लीन दिसेल. बाकी काही नाही की त्या बॅलन्स शीटला एक स्वरूप प्रॉपर आलं पाहिजे. कारण का TDS रिसिवेबल 6-7 हेड दिसले तर लोकच कन्फ्यूज होणार, काय ह्याच्यात प्रकार आहे बाबा, काय नवीन काय आहे ह्याच्यात, ते कन्फ्युजन होतं. आता बॅलन्स शीट इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या एक गोष्टी झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आपला अकाउंट्सवर आपले ऑडिटर स्टॅम्प मारतात, म्हणजे तिथं आपली बॅलन्स शीट क्लोज होती. आणि असे बॅलन्स शीट क्लोज झालेल्या स्टॅम्प असलेल्या बॅलन्स शीट तुमच्या AGM म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभेला तुमच्या ज्या जातात वार्षिक सभेला त्या ऑडिटरच्या स्टॅम्प सहीचीच बॅलन्स शीट गेल्या पाहिजेत. काही संस्थेची विदाऊट सायन्सचे पाठवतात, असे नाही चालत. त्यासोबत 14 दिवस कमीत कमी प्रत्येक सभासदाला तुमची नोटीस गेली पाहिजे. 14 दिवस तुमचे अकाउंट्स गेले पाहिजेत. त्यांच्या हरकती तुम्ही मागवल्या पाहिजेत. काही कुणाला त्याच्यावर अकाउंट्स असेल AGM दिवशी सगळे क्वेश्चन आन्सर्स केले जात नाहीत. तुम्ही तुमच्या AGMमध्ये नोट्स लिहा की ह्याच्याबद्दल अकाउंटिंगमध्ये कोणाला काही क्लॅरिफिकेशन मागवायचं असेल किंवा काय बघायचं असेल तर त्या सभासदाने संस्थेच्या ऑफिसमध्ये ह्या वेळेत येऊन त्याची खातरजमा करावी. जेणेकरून काय होईल, तुमचं अकाउंट्स जे AGMला जातं ते फिल्टर होऊन जातं. काही लोकांना जे काही छोटे मोठे क्वेश्चन असतील ते तिथंच रिझॉल्व्ह होतात. AGMमध्ये वेळ कमी लागतो. काही मी बघितलं AGM 3-3 तास 2-2 तास बॅलन्स शीटवरच डिस्कशन असतं. AGM घेतली कशाला जाती की मागच्या वर्षात काय प्रपोजल केलं होतं त्याप्रमाणे खर्च केला आहे की नाही आणि पुढच्या वर्षात काय असावा ह्याचं नियोजनासाठी AGM जनरली असते. मोठे खर्च अपेक्षित असतात, त्याची परवानगी घ्यावी लागते, त्याच्यावर योग्य तो निर्णय व्हावा लागतो. ह्याच्यावर लोकांचा फोकस झाला पाहिजे. झालेल्या गोष्टी झाल्यात आहे. काही कुणाला डाऊट असेल तर तो येऊन ऑफिसमध्ये बसेल आणि तो काय 1 to 1 करू शकेल. पण पूर्ण हाऊसला त्याच्यासाठी जबाबदार धरून त्याला म्हणतात ना कॅप्चर करून ठेवायचं नाही आहे. माझी एक विनंती आहे की संस्थेतील पुढच्या वर्षाची बॅलन्स शीट कशी असावी याचं स्वरूप तुम्हाला
प्रपोज आत्ताच करावं लागतं, त्या एजेमध्येच ठेवावं लागतं. सेक्शन 75 तुम्हाला अंदाजपत्र पण मांडायचं असतं. काही लोक ते हा घेतच नाहीत मुद्दा. म्हणजे 19-20ची बॅलन्स शीट एजेमध्ये डिस्कस असताना 21-22ला काय खर्च अपेक्षित आहे, काय रेव्हेन्यू अपेक्षित आहे, ह्याचं सादरीकरण करावं लागतं. आणि त्याच्यात कसा उत्पन्न वाढवता येईल किंवा खर्च कसा कमी करता येईल किंवा खर्चाचं कसं नियोजन केलं जाईल, ह्याचं डिस्कशन होणं गरजेचं आहे. हे तर जनरली होत नाहीत काही ठिकाणी. एखादं मोठं कॉन्ट्रॅक्शन असेल त्याच्यावरच पूर्ण चर्चा झाली जाते. रिपेअर असेल किंवा एखादं वॉल कंपाऊंड ह्याच्यावर फोकस झालं नाही, प्रत्येक गोष्टीवर असेल. सिक्युरिटी खर्च कमी आहे, वाढवा, कारण का ती नितांत गरज आहे. चांगली सिक्युरिटी असणं तुमच्याकडे बेसिक आहे. क्लिनिंगनेस असावं, छान आहे. काही लोक बोलू नये करोडच्या लाखोच्या एफडीज बनवतात, पण संस्थेमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की यांची संस्था साफ करतात की नाही, अशी इतके गचाळ असते संस्था, अस्वच्छ असते. तर संस्थेचा पैसा आहे, संस्थेच्या सभासदांनी त्या वर्षाला तो खर्च करण्यासाठी दिलेला असतो. थोडाफार उरतो तो तुम्ही ठेवा, पण जास्ती पैसा साठवला किंवा त्याच्या एफडीज मोठ्या केल्या म्हणजे कमिटी ॲक्टिव्ह आहे किंवा कमिटीने मोठं कार्य केलं, हा चुकीचा आहे. कमिटीने खर्च केला पाहिजेत, साठवलाही पाहिजेत, पण ज्या आत्ता गरजेच्या आहेत त्या आता केल्याच पाहिजेत. आत्ता जर नसेल तर सभासदांना आत्ता जर आपण सुविधा देत नसेल, आता वॉटर टँक त्यांना अवेलेबल करत नसेल, वॉटर टँक क्लिनिंग करत नसेल, तर त्याचा मेंटेनन्स घेण्याचा कल वेगळा जातो. तर माझी एक विनंती आहे कमिटीला की तुम्ही बी प्रॅक्टिकलच्या विचारातनं तुम्ही त्यांचे प्रपोजल घ्या आणि एक्सपेंडिचर करा. सेक्शन आता 81 नंतर 82 चालू होतो, कारण का मी तुमच्याकडे आज जास्ती करून प्रॅक्टिकलवर डिस्कशन करतोय. तर सेक्शन 75 तुम्हाला एक अजेंडा दिलेला आहे की रॅक्टिफिकेशन म्हणजे दुरुस्ती अहवाल हा तुमच्या एजेमध्ये चर्चा व्हावा. म्हणजे ऑडिटरने ऑडिट केलं, ऑडिटरला काय 5-6 फायंडिंग सापडल्या. एक्झाम्पल आहे, एज्युकेशन ट्रेनिंग फंड तुम्ही खर्च केला नाही किंवा काढला नाही. आता तुम्हाला माहिती आहे सेक्शन 24 प्रमाणे प्रत्येक कमिटीला काम काय बोलतात त्याला कर्मचाऱ्याला सभासदांना ट्रेनिंग देणं मॅन्डेटरी केलं आहे 97 घटना दुरुस्तीमध्ये. जर तुम्ही ट्रेनिंग घेत नसाल तर ऑडिटर रिमार्क लिहिणार की संस्थेनं प्रशिक्षण घेतलं नाही, त्यांच्याकडे सर्टिफिकेट अवेलेबल नाही. अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, मग तो रिपोर्ट तर मेन्शन होणार असा रिपोर्ट आहे. किंवा एखादा संस्थेची समजा एजीएमचा मध्ये डिसायडेड झालेला आहे आणि त्या प्रोव्हिजन केल्याच नाही, काही गोष्टीचा खर्च असेल किंवा काही बॅलन्स शीटचे इफेक्ट्स असतील, तर ते ऑडिटरने दाखवलं पाहिजेत. काही शेअर्स असतील, काही इन्व्हेस्टमेंट केलेली असतील, काही सिंकिंग फंड काही असतील, जे तुम्हाला करायचे आहे ते वाटतंय ते घेतला पाहिजे. असं ऑडिटरला जे काही फायंडिंग्स दिसतात आता उपविधी सेक्शन 14 उपविधी सेक्शन 14 प्रमाणे तुम्ही नवीन अडॉप्ट केले पाहिजेत मॅनेजिंग कमिटीमध्ये एजीएममध्ये बोलून. आणि अशा उपविधी सनिबंधक किंवा डीडीआर कडून अप्रूव्ह करून तुमच्या रेकॉर्ड्समध्ये आली पाहिजेत. आता ही समजा का करली नाही आहे तर ऑडिटर काय करणार, त्याच्यावर रिमार्क्स लिहिणार की संस्थेनं उपविधी अडॉप्ट केली नाही आहे. मग असा जो काही दुरुस्ती आहेत काही त्याच्यामध्ये सुचवलेल्या ऑडिटरने, अशा दुरुस्ती एजीएममध्ये गेल्या पाहिजेत. त्याच्या आधी मॅनेजिंग कमिटीने आपल्या एमसीमध्ये डिस्कस केल्या पाहिजेत, त्याच्यावर काही रिझोल्युशन पास केले पाहिजेत, एजीएममध्ये अप्रुव्हल घेतलं पाहिजेत. आणि त्या फॉर्म नंबर 1 मध्ये असे सगळे जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत ते एकसाथ करून सचिव, चेअरमन, ट्रेझरर ह्यांची सही, त्याचप्रमाणे ऑडिटर याची सही घेऊन तुमच्या डीडीआर ऑफिस असो किंवा सहनिबंधक किंवा जॉईंट रजिस्टर असो तिथे तुम्ही त्याची सबमिशन केली पाहिजे. हे 1 महिन्यात केलं पाहिजे एजीएम झाल्यानंतर, किंवा ऑडिट झाल्यानंतर 3 महिन्यात केलंच पाहिजेत. मॅन्डेटरी 3 महिन्याच्या आत तुमचा ओ फॉर्म त्या कार्यालयात सबमिट झाला पाहिजे. ही जबाबदारी फक्त कमिटीचीच नाही ठेवली आहे, ही जबाबदारी ऑडिटरची पण आहे. तुम्ही सेक्शन 81 मध्ये पाहिलं तर 81 आणि 82 मध्ये 82 मध्ये तुम्हाला स्पेसिफाईड मेन्शन केलं आहे, इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑडिटर ऑल्सो. जर कमिटी नाही करत आहे, ऑडिटर शुड डू इट. सो वेन एव्हर यू थिंकिंग फ्रॉम बोथ साइड, मॅनेजिंग कमिटी इज डुईंग इट, देन ऑडिटर विल बी फेल्ड. ऑडिटरवर कारवाई होऊ शकते. कारण का तुम्ही जर ठाण्याच्या डीडीआरचे किंवा शहा सर यांचे जर काही लोकांना ऑडिटरना लेटर गेलेले आहेत की तुमच्या संस्थेचे ऑडिट रिपोर्ट्स आम्हाला जमा झाले नाहीत, तुमच्यावर का कारवाई होऊ नये, असे पत्र गेलेले आहेत ऑडिटरना. त्यामुळं ही जबाबदारी कमिटीची आहे, ही जबाबदारी लेखापरीक्षकाची आहे. आता 82ची कारवाई करताना हा तुमच्या एजीएमवर असावा, कारण का हा तुम्ही जर सेक्शन 75 मध्ये अजेंडा वाचला तर अजेंडामध्ये याचं प्रोव्हिजन केलेलं आहे, डिस्कशन ऑफ
रेक्टिफिकेशन रिपोर्ट. तर माझी मत आहे की ते तुम्ही घ्या ना. 1.5 मिनिटाचं जाईल, 6 मिनिटाचं जाईल, 2 मिनिटं जाईल, काही मोठे नसतात त्याच्यात. पण ते घ्या एजीएमला, पब्लिकला समजू दे, पब्लिक पण त्याच्यावर काहीतरी विचार करू दे. कारण का मॅनेजिंग कमिटीने ऑडिटर अपॉइंटमेंट कोण करतं? एजीएम. मग काय ऑडिटरने काय ऑब्झर्वेशन काढले ते एजीएमला समजू दे ना. त्यांचा अधिकार आहे तो. त्याच्यातून चांगल्या गोष्टी बाहेर पडू शकतात. निगेटिव्ह थिंकिंगपेक्षा पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये बघा. काही जर खरोखर चेअरमन ट्रेझररना दोष देण्याचे काय म्हणतात ते हत्यार म्हणून बघत असतील तर ते दुर्भाग्य आहेत. काही असे काही संस्थेमध्ये लोक असतात. त्याच्याबद्दल मी पदाधिकाऱ्यांना कसं त्रासात आणता येईल हे पाहण्याचा काही करतात उद्योग. मी त्याच्याबद्दल हे नाही म्हणत. पण कायद्यातलं प्रोव्हिजन हे फॉलो करणं तुमचंही कर्तव्यच आहे. चेअरमन, सेक्रेटरीचं, ऑडिटरचं, अकाउंटंटचं, सगळ्यांचंच. जर आपण कायद्याचं पालन करताना काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असेल तर ज्यावेळी तुमच्याकडे सहनिबंधक किंवा डीडीआरकडे हिअरिंग होईल त्यावेळी ते तुमचं ग्राउंडवर सामूहिक चूक म्हणून कन्सिडरेशन होते. जर तुम्ही ओ फॉर्म सबमिशन नाही केला सेक्शन 82 प्रमाणे तर 146 मध्ये MCS ॲक्ट 1960 मधील 146 मध्ये ते व्हायलेशन कन्सिडरेशन होतं. आणि 147 कलममध्ये त्याचं पेनल्टीज किंवा आर्थिक किंवा इतर काही होऊ शकतं. जे सहनिबंधक किंवा डीडीआरना जे काही त्याच्यावर योग्य तो दोष म्हणून दाखवायचा आहे तशा पद्धतीचं लेटर निघू शकतं, आदेश निघू शकतात. त्यामुळं ओ फॉर्मवर आपल्या सर्व लोकांनी त्याच्याकडे बारकाईनं पाहणे किंवा एक मॅन्डेटरी म्हणून त्याच्याकडे पाहणं आहे. तर माझी नम्र विनंती आहे कमिटीला आणि ऑडिटरना की ह्या दोन्ही गोष्टीचं तुम्ही लक्ष द्या. ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट हा अकाउंटंट किंवा मॅनेजरचा असतो. कारण का चेअरमन, सेक्रेटरी वर्किंग असतात किंवा त्यांचे आपले बिझनेस सांभाळत असतात. त्यांना पूर्णपणे संस्थेसाठी वेळ देता येत नाही. तर त्यांनी अपॉइंटमेंट केलेले आहेत आपल्याला अकाउंटंटला किंवा मॅनेजरना. तर त्यांनी ह्याची पूर्तता करायची आहे. होत नसेल ऑडिटरशी फॉलोअप करून तो कंप्लीट करून घ्यायचा आहे. जर संस्थेला कुठल्या पद्धतीचं उद्या कायदेशीर कारवाईला भाग पडावं लागलं तर ती चूक पूर्णपणे कर्मचाऱ्यांची आहे. कारण का कर्मचाऱ्यांनी त्यावेळी त्याच्यावर लगेच ॲक्शन घेऊन पदाधिकाऱ्यांना डोळ्यांसमोर आणून द्यायला पडणं हे तुमचं काम आहे. मॅनेजर म्हणा किंवा अकाउंटंट म्हणा यांचं कार्य आहे. तर आपल्या आपल्या अधिकाराने किंवा आपल्या आपल्या कर्तव्याप्रमाणे हे कार्य करत असताना जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला जर काही अडचणी येत असतील तर जरूर तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा नंबर आहे ॲडव्होकेट चंद्रकांत निकम. मोबाईल नंबर 9969420969 आणि माझा ईमेल ID आहे advnikam nikam1@redipmail.com. ह्याच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. आज फेसबुकच्या माध्यमातून, त्याचबरोबर हाऊसिंग वर्ल्ड सेवा सहकारी संस्था यांच्या माध्यमातून व अश्विनी ब्लॉक मॅडम यांच्या माध्यमातून हा प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिला. याबद्दल मी आपल्या सर्वांचा धन्यवाद मानून आजचा आपण हा व्हिडिओ किंवा हा लाईव्ह आपण थांबवत आहे. धन्यवाद. जरूर नक्की भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.